तुमच्या समोर मित्रांनो दोन उदाहरणं आहे, फक्त बेरजेची घेतली मी. आपण एकत्र बेरीज वजाबाकी गुणाकार एकत्र असलेली सुद्धा घेणार आहोत. तर पहिल्यांदा सोप्याकडून जाऊ. सोप्याकडून जरी जायचं म्हटलं तर ही बेरीज फार मोठी, खूप वेळ लागेल की नाही. 5 आणि 4 9 होता, त्याला काट मारू आपण, बरोबर. इथं राहिला फक्त 5 अधिक 7 आणि 3 10 होतात. 10 ची डिजिटल सम 1 असते, 1 आणि 0 1, बरोबर. 7 आणि 3 10 होतात ना, मग तो एकच पकडा. 7 आणि 3 10, 1 6 आणि 1 7 अधिक 9 9 काढून टाकला, 8 राहिली फक्त. 5 आणि 4 9 होतात, म्हणजे इथं 0 घेतला तरी चालतोय. अधिक 5 आणि 3 8 आणि 2 10, म्हणजे 1 7. डिजिटल सम आली 5 7 8 0 अधिक 7. या सर्वांची पुन्हा बेरीज करा. 7 आणि 5 12 होतात बघा मित्रांनो. 12 ची पुन्हा बेरीज करा. 2 आणि 1 3 होतात. 8 आणि 3 11 होतात ना, मग ते मिळवल्यानंतर 11 झाले. 1 अधिक 1 2 झाले. 2 आणि 7 9 झाले. डिजिटल सम 9 येते मित्रांनो. मी हे सगळं तोंडी केलं, तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो बघा. 7 आणि 5 12 होतात. 12 ची डिजिटल सम 3 येते. मग हे 3च फक्त 8 मध्ये मिळवले. 8 आणि 3 11 झाले ना, 11 ची डिजिटल सम 2 येते. मग हे 2च फक्त 7 मध्ये मिळवले. 7 आणि 2 9 झाले. डिजिटल सम 9 येते मित्रांनो या संपूर्ण बेरजेची. लक्षात आलं. मग पर्यायाची कुणाची 9 येते बघा. पाहिल्या समजतं. 4 आणि 4 8 आणि 1 9. हा पर्याय तुमचा बरोबर असणार. काहीच वेळ लागत नाही मित्रांनो. तुम्हाला एकदा डिजिटल सम म्हणजे काय जादू समजली ना, ही जादूची छडी, डिजिटल सम नावाची जादूची छडी एकदा तुमच्या जर हातात आली ना मित्रांनो, तर तुम्ही हे उदाहरणं एकदम झटपट करू शकता. आता हे पण बेरजेचं उदाहरण बघा. इथं महत्वाची एक गोष्ट सांगून ठेवतो मित्रांनो. डिजिटल सम मध्ये असे दशांश अपूर्णांक जरी आले ना, काही फरक पडत नाही. ते दशांश अपूर्णांक नाहीचे उदाहरणामध्ये असं समजून उत्तर काढा. चला, याची डिजिटल सम किती येणार. हा 9 काढून टाकला, 7 राहणार फक्त. तुम्ही म्हणाल 9 कसा काढला. तुम्हाला सांगितलंय डिजिटल सम करताना जर तुम्ही 9 आला बेरजेमध्ये 9 मिळवायचा असला तर तो धरूच नका. तर या 709 ची डिजिटल सम आहे 7. इथं 8 आणि 1 9 होतो ना, मग हा घेऊच नका, याला काट मारून टाका. त्याला काही अर्थच राहिला नाही. 9 घेतच नाही आपण. इथं 5 आणि 4 9 होतात. 3 आणि 3 6 राहिला फक्त. अधिक इथं 9 काढून टाकला, 2 आणि 1 3 राहिला, बरोबर. इथं 0 5 आणि 4 9 होतात, 6 राहिला शिल्लक. याची डिजिटल सम किती मित्रांनो बघा. 6 आणि 3 9 होतात ना, काढून टाका परत. 7 आणि 7 13 झाले, म्हणजे याची डिजिटल सम आहे 4. कोणत्या पर्यायात 4 डिजिटल सम चेक करा बघा. 7 आणि 2 9 होतात, काढून टाकले. हा 9 काढून टाकला, हा 9 काढून टाकला. 8 आणि 5 13 होतात ना, मग 3 आणि 1 4 13 होतात ना, तर 3 आणि 1 4 डिजिटल सम आली. हाच पर्याय तुमचा बरोबर.